जायचं कसं असं का म्हणताय? अरे मग आता वरून जायचंय तरी टायमिंग पाहिजे, हा. खालच्या पण गेलं तर टायमिंग पाहिजे, पण आपल्याला आपल्या हिशोबाने जायचंय ना. मग आपण वापरणारच ना वाहन. काय या आव्हानांचं पालन करणार आहात? बिलकुल नाही, एवढं सगळं नाही. जिथे काटकसरी करता येईल तिकडे करू, पण जे गरजेचं आहे ते वापरायला पाहिजेलच. हे सोडून तुम्ही रेल्वे असेल, मेट्रो असेल, जे म्हणजे गव्हर्नमेंट गर्दी वाढत चालली, त्याला कोण पहिला बंदोबस्त करणार? रेल्वेमध्ये गर्दी एवढी आहे की आपल्याला उभं राहायला जागा भेटत नाहीये. आपण कसं आहे की आपल्या घरातून निघालो की आपल्याला डायरेक्ट मोनोरेल स्टेशन लागणार नाहीच. तिथून 2 किलोमीटर स्टेशन भी लागेल. पण लागणार नाही. मग आपण जायचं कसं? ते मोदी सर देणार आहेत का म्हणे गाडी घेऊन जा करून? वो उन्होंने कहा है वो बराबर है. पेट्रोल यूज करना ना करना वो एक पर्सन के ऊपर डिपेंड करता है कि वो कितना उसका यूजेज है या क्या उसका काम है. अनटिल एंड अनलेस अगर काम नहीं रहेगा तो क्यों लोग ऐसे ही पेट्रोल भरेंगे. नहीं, पर क्या कहना चाहोगे ये जो चीजें है 1 साल के लिए बहुत कम यूज करो, ऐसा उन्होंने कहा है. कुछ रीजन होगा उसके पीछे ऐसा? सर रीजन एक ही हो सकता है कि जो भी अपना वॉर क्राइसिस सिचुएशन है उसके रिलेटेड अगर कुछ इम्पैक्चुअल बात होगी तो ही मे बी उनके तरफ से ये होगा. आपल्यासोबत या ठिकाणी दादा पण आहेत. कुठून आलात तुम्ही आता? वडाळावरून. एंटोफिल मधून, म्हणजे तुम्ही त्या साईडून आलात. हो. काय सांगाल मोदींचे कालचं तुम्ही आव्हानाची व्हिडिओ पाहिली, त्यांची कालची आव्हानाचं प्रतिक्रिया पाहिली? हा पाहिली ना. पण आता खालून जायचं का वरून जायचं का मधूनच जायचंय? जायचं कसं? असं का म्हणताय? अरे मग आता वरून जायचंय तरी टायमिंग पाहिजे, हा. खालच्या पण गेलं तर टायमिंग पाहिजे, पण आपल्याला आपल्या हिशोबाने जायचंय ना. मग आपण वापरणारच ना वाहन. नाही, पण ते म्हणतायत की पेट्रोलचा वापर फार तुम्ही कमी करा, 1 वर्षाकरिता तरी. सोनं तुम्ही 1 वर्ष खरेदी करू नका. त्याचबरोबर बाहेर देशात जर तुम्ही फिरायचं प्लॅन करत असाल तर ते 1 वर्षासाठी तुम्ही करू नका. आता कोणाचं लग्न झालं असेल तो हनीमूनला जाणार ना. जाहीरची बात आहे की आपल्याला काय करायचंय पुढचं. आपण समजा तुम्हाला पण कुठे जायचं असेल बाहेर, मग तुम्ही पहिल्यापासूनच प्लॅन केला असेल. अगदी. आता मोदी सर पण असे नाहीत की लय हे करतायत, एकदम म्हणजे भारतात एकदम चांगलं केलंय. पण आता त्यांचं बोलणं पण बरोबर आहे की वाहन कमी यूज करा. पण काय गाडी कोणाकडे पेट्रोल गाडी असेल तो थोडी इलेक्ट्रिक घेईन. आता पेट्रोल तरी घेतलंच आहे, मग इलेक्ट्रिक गाडी काय का काढली? मग पेट्रोलसाठी का? मग आपल्याकडे पेट्रोलचीच गाडी, मग पेट्रोल वापरणारच. पण याचं पालन तुम्ही करणार आहात, तुम्हाला असं वाटतं? आता आपण कसं आहे की आपल्या घरातून निघालो की आपल्याला डायरेक्ट मोनोरेल स्टेशन लागणार नाहीच. तिथून 2 किलोमीटर स्टेशन भी लागेल. पण लागणार नाही. मग आपण जायचं कसं? ते मोदी सर देणार आहेत का म्हणे गाडी घेऊन जा करून? असं काय देणार आहेत का? ते पण एक काय मागणी काय कराल मग मोदींकडे? जर तुम्ही मागणी हेच आहे की कसं चाललंय तसं चालू द्या. उगीच काही बंद केलं. आता कसा बाटला बंद केलेला मध्ये, मग कसं झालं ते गरिबांचा कोणाकडे पैसे नसेल मग तो कसा करणार? कोणाचा फुटपाथावर धंदे आहेत त्यांच्याकडे पैसा नाही भाडा द्यायला रूम दुकानाचा, मग ते कसं करणार? ते ब्लू बाटला आता केले 4,500 रुपये. आणणार कुठून ते पैसे? ते कमवतात 300 रुपये असं. आता पण तुम्ही पेट्रोल भरलेलं आहे? भरली ना, टाकी फुल केली. दाखवा टाकी फुल. हा, मग दाखवा. आता आपण जर पाहिलं तर हे टाकी फुल करून आले दादा. ते सांगतायत, हे बघा, त्यांनी टाकी आत्ताच इंधन त्यांनी गाडीमध्ये फुल केलेलं आहे. यूज आहे तर कसं करणार भाई? रेग्युलर प्रवास बाईकचा आहे तर बाईकने जावं लागणार ना. या आव्हानाचं तुम्ही पालन करू शकता का? तुम्हाला असं वाटतंय? पालन जर पॉसिबल असेल तर करणार आहे, तर नाही करू शकत. ते म्हणतायत की बाबा हे सोडून तुम्ही रेल्वे असेल, मेट्रो असेल, जे म्हणजे गव्हर्नमेंट. गर्दी वाढत चालली, त्याला कोण पहिला बंदोबस्त करणार? रेल्वेमध्ये गर्दी एवढी आहे की आपल्याला उभं राहायला जागा भेटत नाहीये. आणि हल्ली असं झालेलं आहे की कोणाचा धक्का लागला तर मारामारी लगेच होते. त्यापेक्षा आपलं वाहन घेऊन गेलेलं बरं ना. काल मोदींचं आव्हान तुम्ही ऐकलं? तो ऐकलं? त्यांनी सांगितलं इंधनाचा वापर कमी करा, 1 वर्षासाठी तुम्ही गोल्ड खरेदी करू नका, 1 वर्षासाठी तुम्ही बाहेर देशात फिरायला जाऊ नका. काय या आव्हानांचं पालन करणार आहात? बिलकुल नाही, एवढं सगळं नाही. जिथे काटकसरी करता येईल तिकडे करू, पण जे गरजेचं आहे ते वापरायला पाहिजेलच. आता मी पेट्रोल न भरणे हा प्रश्नच नाही. जेवण तर बनवायलाच लागेल ना मला, त्याच्यासाठी वापर करावाच लागेल. पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय ही कुठेतरी धोक्याची घंटा अशी हिणवते असं वाटतंय तुम्हाला? असू शकतं. खूप साऱ्या वस्तू आपल्यापासून न सांगितल्या असतील, त्याची ही चाऊल असेल. कदाचित याच्या पुढे तुम्हाला काटकसरीने वागणं गरजेचं असेल असं मला वाटते. पण तुम्ही या आव्हानांचं पालन कितपत कराल?
जेवढ्या लिमिट पर्यंत करता येईल, जिकडे काटकसरी करता येईल, जिथे कटौती करता येईल तिकडे करू. जिकडे जिकडे नाही गाडीचं टाकी तुम्ही फुल केली आहेत की अर्धी केली आहेत? फुलच हाफ करून चालणार नाही, कारण की डेली वर्किंग साठी travel करावं आहे. दुसरं काही साधन आहे ज्याने तुम्ही हे कमी करू शकता तर करेन, बट राईट नो इट्स नॉट पॉसिबल. धन्यवाद. काय मोदींना सांगाल काही नाही. तुमच्या बिलकुल नाही. नाही म्हणजे भारताचा नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या व्यथा मांडू शकता त्यांच्याकडे. नाही, मला काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल. त्यांनी सांगितलं की इंधनाचा वापर कमी करा, त्याचबरोबर वर्षभरासाठी तरी इंधन फार कमी वापरा, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे की अयोग्य? त्यांचं राजा त्यांनी काय पण बोलणार, ते जे बोलल ते आम्हाला करायच लागणार. ते तुम्ही करणार आहात? हा करणार, जरूर मान्य आहे करणार. तुम्हाला? मान्य आहे आम्हाला. आता जेवढा काम आहे तेवढा माणूस गाडी चालवणारच ना, हा, थोडी थांबणार आहे ते. अगदी. मग काय पालन करणार आहात का मोदींचं जे काही आव्हान आहे त्याचं? आता बघूया, इथं पेट्रोल कमी झाला तर मग ते आपली बी गाडी कमी करायलाच लागेल. जर कमी झालं तर कमी करावं लागेल. कमी करायलाच लागेल ना, चालेल. बाकी काय नाही. अपनी नाकामियों को छुपा रहे हैं, गरीबों का कहीं कोई कुछ नहीं है. ये अमीरों की सरकार है, अमीरों का भला चाहने वाले हैं. अमीरों का अडानी अंबानी जैसे लोगों का भला होएगा, गरीब का कहीं भला नहीं हो रहा है. क्यों ऐसा क्यों लग रहा है? आपकी सरकार है, आपका सब कुछ है. परमिट लाइसेंस आपने दिया हमको, उसी टाइम हमको बताना चाहिए, हमसे मराठी सिखाना चाहिए था. हाँ, आप फिर उसके बाद जब हम लोग उम्र हमारी बूढ़े हो गए हम लोग, तो आज हमको बोल रहे हो कि आज अब मराठी ये बोलो. नियम तो बहुत तो पुराना पहले नियम पुराना है, तो आप हमको नहीं देना चाहिए, रद्द करना चाहिए ना लाइसेंस. है. तो अभी क्या मराठी सीख रहे हो? हाँ, सीख रहा हूँ ना, सीखूंगा क्यों नहीं. कशात? हाँ, भला है. भला आहे. हाँ, बरा है. हाँ, का- काय चाललंय काय सध्या? सब ठीक ठाक है. धंदा पाणी कसं आहे? बारह. बरं आहे. किती घेणार इकडनं सीएसटी ला जाण्याचे? मीटर आ गया. मीटर आहे तुमचं? हाँ, मीटर. धन्यवाद. तुम्ही मराठी बोलल्या संदर्भात तुम्ही मराठी बोलत राहा. थैंक यू. नक्कीच. आपल्यासोबत या ठिकाणी वाहनधारक होते, अनेक विषय आहेत त्यांचे, त्यांनी त्या संदर्भात आपल्यासोबत संवाद साधला. त्याचमुळे आपण आता हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे, जे काही मोदींनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानासंदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे.